श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मन मोकळे असणे कधीही चांगले, परंतु जीभ कधीही मोकळी सोडू नका. ओझं अशा ठिकाणी उतरवून ठेवा जिथे ते सुरक्षित राहील आणि आपले मन अशा ठिकाणी मोकळे करा जिथून ते दुसऱ्या कानापर्यंत जाणार नाही. श्री स्वामी समर्थ. आज आपण जीवन संचित या मराठी चॅनलमध्ये बघणार आहोत, नाम कसे घ्यावे. नामाला तर काही बंधन नाही आहे, पण ते कसे घ्यावे याचाही एक आपण बघूया. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण बघूया नाम कसे घ्यावे. नामजप करण्यासाठी काही नियम नाही, पण तरीही आपण जाणून घेऊया. कारण आपण म्हणतो नियम नाही, पण नियम लावून घेतला तर तो असतो. नाम भरभर घ्यावे की सावकाश घ्यावे. ज्यायोगे भगवंताचे प्रेम हृदयात निपजेल असे घ्यावे. नामस्मरण जेव्हा आपण करतो तेव्हा त्यात काही पथ्य असावी. त्यातील पहिलं पथ्य असेल तर ते हे की नाम घेताना काहीतरी अमूल्य गोष्ट आपण करतो आहोत याचं भान आपण सतत राखण्याचा प्रयत्न करावा. हे जपलं तर आपलं नुसतं नामोच्चारण न होता खरं नामस्मरण होईल. संत जे सांगतात की जगातली सगळी संपत्ती मानमरात पायाशी लोळले तरी त्याची किंमत नामा एवढी होणार नाही. म्हणजेच नामाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. किंबहुना हा दृष्टांतच हास्यास्पद ठरावा. असं काही अलौकिक आपल्याला मिळालेले आहे याची जाण ठेवून नाम घेणं हे पहिलं पथ्य. तर यानंतर मुद्दा येतो, नाम सावकाश घ्यावं की भरभर घ्यावं. कसं आहे की सुरुवातीला संख्येला महत्त्व आहेच. कारण आपण जर 100 जप केला तर त्यातला जमतील 10% जप हा खरा स्मरणरूपी जप झालेला असतो. बाकीचं यांत्रिक झालेलं असण्याची शक्यता आपण नाकारता येत नाही. तरी देखील असा जपसुद्धा महत्त्वाचाच आहे यात शंका नाही. जितका जप जास्त होईल तितकं जास्तीत जास्त स्मरण ठेवण्याची जितकी आध्यात्मिक शक्ती आपली वाढेल ती नामच आपल्याला देईल. आणि जसजशी आध्यात्मिक शक्ती वाढत जाईल तसतसा लौकिक ज्ञानाचा फोलपणा कळून आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी सद्गुरूंची याचना करू. जितके याचना तीव्र संवेगाने होईल तितकंच आपण कोऱ्या पाटीच्या जवळ पोहोचू. जितकी पाटी कोरी होईल सद्गुरूंना आपल्याला गिरवायला, घडवायला मोकळेपणा, स्वच्छता मिळेल. हे यासाठी महत्त्वाचं आहे की जर जप खूप सावकाश ठेवला तर इतर विचार बऱ्याचदा खूप जास्त येतात, असा साधकांचा अनुभव आहे. आणि भरभर ठेवला तर जे स्मरण होऊन आपण आज जायला पाहिजे ते होणार नाही. तेव्हा साधारणपणे अगदी सुरुवातीला तासाला कमीत कमी 2000 जप तरी होईल एवढी गती असावी. पुढे ती वाढत जाऊन 3000, 4000 पर्यंत पोचते. जसं जसं आपलं आज जाणं सुधारतं, नाम माध्यमेत आणि पुढे पंचईत गेल्यावर जेव्हा अर्थरूप होतो तेव्हा शब्दापेक्षा भावाला महत्त्व येतं आणि मग संख्या स्वाभाविकच जास्त होते. थोडी साधना मनासारखी चालू लागली की लक्षात येतं की मुळात गतीला आणि संख्येला महत्त्व तर नाहीच, पण शिस्तीला आणि नेमाला महत्त्व आहे. एखादा साधक 5000 संख्या होऊन गाठू शकणार नाही, ते दुसरा साधक एका माळेत गाठू शकेल. आणि भाव निर्माण होणं हे खरं साधनेतलं ॲडव्हेंचर आहे. एकदा भाव निर्माण होऊ लागला की साधकाला गती संख्येशी घेणं देणं राहत नाही. आपोआप संख्या वाढत जाते. कारण तो नामाला बसण्यासाठी वेळ घेतो. 2 कामामध्ये पटकन एकांत साधून घेतो. सर्व कामं आटोपल्यावर नामाला बसलं की त्याला स्वतःच्या घरी निवांत बसल्याचा अनुभव येतो. ते सोडून दुसरं काही करण्याची, कुठे जाण्याची, कुणाला भेटण्याची इच्छा हळूहळू नाहीशी होते. पण कधीकधी नाम खोल गेल्याने भावसमाधीत ध्यानात जर साधक गेला तर संख्या साहजिकच कमी होते. पण असा भाव साधणं संख्येच्या अनेक पट मोलाचं आहे. देऊळ बांधताना कळसाची वीट एकच असते, पण ती वीट ठेवण्याआधीच्या इतक्या विटा ठेवून बांधकाम करावं लागतं. एकच नाम तुम्हाला पोचवतं, पण ते नाम घेण्यासाठी आधीची आपली साधना करणं गरजेचं आहे. प्रत्येकाची भाव गती निरनिराळी आहे. कुणी चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही. आपली गती, नाम घेण्याची पद्धत योग्य आहे तपासण्यासाठी आपल्या अंतरंगाची आपल्याला वारंवार तपासणी करावी लागते. ममत्व, राग, द्वेष, मत्सर, निंदा, अवास्तव इच्छा या गोष्टी कमी होत आहेत आणि सर्वांवर प्रेम, निस्वार्थपणाचा भाव वाढतोय. हे लक्षात आलं तर नाम घेणं योग्य दिशेने आहे असं आपण समजू शकतो. हे जर झालं तरच भगवंत खरं प्रेम हृदयात निपजेल
आणि मग नाम घ्यावं न लागता आपण नामात राहू. चूक सद्गुरूंपुढे नाही, चूक आपल्याकडे असण्याची शक्यता आहे. चूक नामाकडे नाही, ही स्पर्धा नाही, ही आंतरिक ओढ आहे. जीवाशिवाची ऐक्य पावण्याची, आनंदरूप होण्याची. मुळात जीव आनंदरूपच आहे. नामाने त्या आनंदावर साचलेलं शेवाळ दूर करायचं. काहींना एका जन्मात, काहींना अनेक जन्म लागतील. साधकांनी ते घ्यावे, बाधक ते टाकावे. सद्गुरूंचे वचन सांभाळावे. एवढं जरी केलं तरी देण्यासाठी आपले स्वामी समर्थ नक्कीच आपल्याला आशीर्वाद देतील. असा आनंद जो जगातल्या उच्च कोटीच्या आनंदापेक्षाही नामात आहे, त्याला घट नाही. तो आत्मानंद नामात आहे. श्री स्वामी समर्थ.